मराठी भाषा ही वळवावी तशी वळते आणि त्याचा अर्थही आपल्याला जसा हवा तसा घेता येतो. बरोबर ना? आता च आणि च मधला फरक जर बघायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शब्द घेऊया चमचा. चमचा म्हणजे आपण जो नेहमी खाण्यासाठी वापरतो तो चमचा. पण काही लोकांना सरसकट च असा शब्द उच्चारायची सवय असते. त्यामुळे काय होतं, की चमच्याला चमचा असं म्हटलं जातं. पण या चमच्याचा अर्थ तुम्हाला माहितीये का? तर चमचा असा शब्द जेव्हा आपण उच्चारतो, त्याचा अर्थ असा होतो, की हंजी-हंजी करणारा माणूस. त्यामुळे मराठीमध्ये जेव्हा तुम्ही च आणि च असा उच्चार करता, तेव्हा तुम्हाला विचार करूनच हा उच्चार करावा लागतो. आता जेव्हा च उच्चारायचा असतो, तेव्हा आपली जीभ जी आहे ती टाळूला स्पर्श करते. त्यामुळे काय होतं, चहा, चप्पल, चेंडू हे जे शब्द आहेत ते आपण च म्हणून उच्चारतो. जिभेचा उच्चार जेव्हा आपण च म्हणून करतो, तेव्हा तो सौम्य च असतो आणि तो जो असतो तो दातांच्या मुळाशी होतो. त्यामुळे उच्चार असा होतो, की चव, चौकशी, चौरस असे जे शब्द आहेत ते आपण च म्हणून उच्चारतो. आता यामागील व्याकरण नक्की काय सांगतं? तर जेव्हा जोडाक्षर असतं, अर्थात च जेव्हा ई आवाजासमोर किंवा यच्या संयोगाने येतो, तेव्हा तो स्पष्ट उच्चारला जातो. उदाहरण अर्थ चिन्ह. थोडक्यात सांगायचं झालं तर च असो अथवा च असो ह्याचा उच्चार हा आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि स्वरांवर अवलंबून असतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? आणि जर नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. नवराष्ट्राला असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.